नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निफ्टीची चार्टची ॲनालिसिस बघूया. आज दिवसभर नेमकं काय घडलं आणि एवढी मोठी सेलिंग कसं काय आली. तर त्या हिशोबाने बघितलं गेलं तर एक बिग मुवमेंट आला आहे डाऊन साईडला. बिग सेलिंग झालेली आहे. आणि बघा ना, गॅप ओपन होऊन गॅप कवर करून मागचा जो लो होता त्याच्या लोला म्हणजे क्लोजिंगच्या पशी आलेला आहे. आजचे पॉईंट बघा, आज किती 255 पॉईंट म्हणजे 1% जवळपास निफ्टी आज डाऊनमध्ये गेलेली आहे. हे बिग सेलिंग आलेलं आहे. पोर्टफोलिओ डाऊन झालेला आहे 2% 1%ने. पण त्या हिशोबाने बघितलं ट्रेंड अजून निगेटिव्हच आहे. जेव्हा ट्रेंड ह्याच्यावरती निघेल 25,255च्या वरती निघेल म्हणजे 25,255च्या वरती निघाल्याची एक ट्रेंड चेंज होऊ शकतो. पण तोपर्यंत निगेटिव्ह ट्रेंड आहे. आजची कॅन्डल बिग मोठी कॅन्डल असल्यामुळे आज सेलिंग पण झालेली आहे. आणि हा लो आहे, ह्या लो पण रिटेस्ट करण्यासाठी नाही यायला पाहिजे. इथं उद्याच्या साईडमध्ये जर इथं एखादी हॅमर कॅन्डल बनली तर ओके होऊन जाईल सर्व. पण बनते का नाही ते आपल्याला चेक करावं लागेल, किंवा उद्याचं कोणी बघितलं नाही. पण आज सेलिंग आली आहे, थोडंसं वेटचं पण चालू आहे, त्याच्यामुळं सेलिंग पण येतच जाते. हे बघा, आज आवरलीमध्ये पण एकदम दुपारच्या साईडनंतर एक मुवमेंट डाऊन साईडला आली आहे. आणि मॉर्निंगला पण जास्त काय नव्हतं, फक्त एक मोठी कॅन्डल एक मारल्यानंतर काय जास्त साईडवेज होतं. जेव्हा एक शेवटचे 15 मिनटामध्ये अर्ध्या एक तासामध्ये मोठी सेलिंग झाली आहे. दिवसभर जास्त काय मुवमेंट नव्हताच, पण तरी पण आपल्याला 60-70 पॉईंट भेटले असतीलच. ह्या अशा मार्केटमध्ये जास्त पैसे जातात. हे कोणतं डायरेक्शन नाही. एक तर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर सेलिंग झाली, झाल्यानंतर घेण्याची हिंमत लागत नाही आहे. आणि जर गॅप ओपन होऊन जर सेलिंग झाली अशी तर बिग मोठा प्रॉफिट झाला असता. पण ते गॅप डाऊन ओपन होऊन सेलिंगच्यासाठी मग जास्त जास्त कोणी घेत नाही, रिस्क घेत नाही. तरी पण सेलिंग झाली, पण शेवटच्या टायमिंगमध्ये झाले. त्या टायमिंगला जास्त कोणी एंट्री घ्यायला परवडतच नाही. 3 वाजता 3-3:15 वाजता जर ऑप्शनमध्ये आपल्या फ्युचरमध्ये जर घेऊ शकतो आपण. फ्युचरमध्ये घेण्यासाठी जर मॉर्निंगलाच होती. आणि कालचा जे 1 डेचा चार्ट दिसतोय, 1 डेच्या चार्टच्या हिशोबाने तर आपल्याला आजची मॉर्निंगची कॅन्डललाच एंट्री घेण्याच्या हिशोबाने होती. कारण इथं सेलिंगचा प्रेशर होताच. हे बघा, पण ते गॅप डाऊन ओपन झालं. पहिलीच कॅन्डल बिग मोठी झाली डाऊन साईडला. गॅप डाऊन ओपन होऊन जर सेलिंग साईडला जर आलं ना, हिंमत लागत नाही. गॅप ओपन होऊन जर सेलिंग साईडला आला असतं, कारण ट्रेंडच्या हिशोबाने आपण ट्रेड घेतला असतं, पण ते अपोजिट साईडला गेला. एक डब्ल्यू पॅटर्न बनला, पण तो काय मुवमेंट केला नाही. एक तर ट्रेंड डाऊन असल्यामुळं हे येतं बघा. हे दिसतंय का? कोणची कॅन्डल दाखवतो मी, 1 मिनटं. माऊस कुठे गेला? हे वाला. ह्या कॅन्डलमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला होता. इथं जर आपण एंट्री घेतली असता 24,780ला, तर आपण कमीत कमी 24,220 म्हणजे 40 पॉईंट 40 पॉईंटला एवढंशे प्रॉफिट. म्हणजे एक जर मोठी सेलिंग झाल्यानंतर जास्त मुवमेंट करतच नाही. म्हणजे सुरुवातीला जर साईडवेज ओपन झाला असतं त्याच रेंजमध्ये 10-20 पॉईंट खाली वरती, पण ते ओपन होतानाच जर बिग मोठं जर गॅप डाऊन ओपनिंगच्या टायमाला 128 पॉईंट डाऊन जाऊन ओपन झालं गॅप डाऊनचं. त्याच्यानंतर जर ट्रेड घ्यायचं म्हणलं तर एखादी कॅन्डल तर त्याच्या आतमध्ये बनली पाहिजे होती ना. आणि दिवसभर असं ट्रेड होल्ड करायचं म्हटल्यास प्रीमियम डिके होतो. प्रीमियम डिके झाल्यास तर मग तर काय मजाच नाही राहिली. शेअर मार्केटमध्ये पहिल्यासारखी आता मजा काय राहिली नाही. काय मार्केट कुठं घुसतं आणि कुठं नाही, नुसतं पैसा जायचं काम झालेलं आहे. पण तरी पण ॲनालिस्टच्या हिशोबाने थोडंफार चालतं व्यवस्थित. आता उद्यासाठी बघूया आपण काय होतं काय नाही. तर उद्यासाठी मस्त आहे बरं का. उद्यासाठी जर एक सेलिंगचा मुवमेंट भेटू शकतो. उद्या जर 24,680च्या वरती ओपन झालं, 15 मिनटं किंवा 10-15 मिनटं जर मुवमेंट त्याच कॅन्डलच्या ह्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये जर केलं, आणि नंतर जर ही कॅन्डलला लो ब्रेक केला ना, एक बिग मोठा 70 ते 80 पॉईंटचं एक सेलिंग साईडला आपल्याला
भेटू शकतो आहे. म्हणजे कमीत कमी 24,600पर्यंत आपलं टार्गेट ठेवू शकतो आपण. पण जर गॅप डाऊनच जर ओपन झालं तर मग काय जास्त काय मुवमेंट म्हणजे जास्त एंट्री घेण्यात काय मजा राहणार नाही आहे. कारण खाल्ल्या साईडला जास्त काय आता सपोर्ट दिसतो आहे थोडाफार. त्याच्यामुळं उद्याच्या साईडला जर गॅप डाऊन ओपन होऊन जर गॅप म्हणजे गॅप डाऊन ओपन होऊन एखादे हॅमर कॅन्डल जर बनले एक ट्रेड घेऊ शकतो आपण अप साईडला. पण जास्त मुवमेंट नाही, 40 ते 50 पॉईंटचाच. या ट्रे मस्त दिसते आता चार्ट तर मस्त दिसतं, पण ओपनिंग उद्याची कोणत्या साईडला होते ते महत्त्वाचं आहे. ज्या साईडला ओपनिंग होय त्या साईडला थोडंसं होल्ड करून गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन जर झालं तर मार्केटला अर्धा एक तास शांत होऊन त्यानंतर ट्रेड घ्या. ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला. पण जास्त तरी डाऊनच्या साईडला जर गेलं तर एक मुवमेंट मोठी भेटू शकते, पण अपच्या साईडला गेलं तर एक छोटंसं भेटू शकते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.